हाय फ्रेंड्स, गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे गणपती बाप्पांचा आगमनाचा दिवस. पूर्वी लोक कोणी पाहुणे येणार असतील किंवा बाहेरून कोणी आलं तर त्यांना शेंगदाणे आणि गूळ असं देण्याची प्रथा होती. हा विचार करून मी पण विचार केला की आज आपल्याकडे गणपती बाप्पा येत आहेत, तर आपण सुद्धा त्यांच्यासाठी गूळ आणि शेंगदाण्याचं काहीतरी रेसिपी बनवावी. मग विचार केला गणपती बाप्पांचं फेवरेट काय आहे, तर लाडू. म्हणलं गूळ शेंगदाणे आणि प्लस त्याच्यामध्ये थोडेसे तीळ वगैरे टाकून छानसे लाडू बनवावेत. म्हणून आजचा मी प्रसादाचा मेनू ठेवला आहे लाडू. तुमच्या घरी पण बाप्पाचं आगमन जर झालं असेल आणि त्याच्या निमित्त तुम्ही काय प्रसाद केला आहे हा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तसे तिळाचे लाडू तर खूप सिंपल असतात आणि त्याची सर्व पूर्ण रेसिपी मी मेन्शन केलेली आहे कॅप्शनमध्ये. बाकी अजून मी 9 दिवस वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करणार आहेत, ज्या बनवायला अगदी सोप्या असतील आणि ट्रेडिशनल असतील. त्या जर तुम्हाला मिस करायच्या नसतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळं माझा नवीन टाकलेला व्हिडिओ हा तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शक्य तितक्या तुमच्या फ्रेंड्सला तो शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ अजून बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचेल. तर अशा प्रकारे पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.